स्वामी समर्थ केंद्राच्या चौफेर कार्याने शहराच्या आध्यात्मिक वैभवात भर. तालुका संतांची भूमी म्हणून राज्यभर ओळखला जातो. स्वामी समर्थ केंद्राचे कार्य व विधायक उपक्रमामुळे शहराच्या आध्यात्मिक वैभवात भर पडली आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती अशा विविध संकटांमधून स्वामींनी संपूर्ण विश्वासह साधकाचे रक्षण करावे यासाठी अखंड नामजप महायज्ञ गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. येथील सभामंडप व अन्य कामासाठी निधी मिळावा म्हणून आमदार मोनिका राजळे व नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्याकडे सर्वजण मिळून पाठपुरावा करू, अशी माहिती नगरसेवक अमोल गर्जे यांनी दिली. स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहानिमित्त येथील स्वामी समर्थ केंद्रात डॉक्टर सुवर्णा भापकर व मीरा पालवे यांच्या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध मान्यवरांचा गौरव, गुरुचरित्र पारायण सांगता उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. नगरसेवक अमोल गर्जे व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शेळके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. 401 सेवेकरी पारायण सोहळ्यात सहभागी झाले. पालिकेच्या गटनेत्या डॉक्टर शारदा गर्जे, उपनगर अध्यक्ष मंगल कोकाटे, नगरसेवक मंगल सोनटक्के, मोहोटा देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब लाहोटी, उद्योजक नरेंद्र बडे, नगरचे सेवेकरी सतीश घाडगे आदींचा विशेष सन्मान करण्यात आला. सप्ताह कालावधीत गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, गीताई याग, रुद्र याग, मल्हार याग, सत्यदत्त पूजन, सामूहिक औदुंबर वृक्ष प्रदक्षिणा, दुर्गा सप्तशती व स्वामी चरित्र ग्रंथाचे पठण, विष्णू सहस्रनाम वाचन असे विविध कार्यक्रम सेवेकऱ्यांनी पूर्ण केले. यासाठी शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी बोलताना डॉक्टर सुवर्णा भापकर म्हणाल्या, स्वामींच्या सेवा प्रेरणेनेच महिलांसाठी रक्त तपासणीसह आरोग्य शिबिर जाणीवपूर्वक आयोजित करण्यात आले आहे. कुटुंब, नातेवाईक, धर्मकार्य यासह अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. संतुलित आहार, आहारांमध्ये भाज्या, फळे, दूध, सुकामेवा, लोह व कॅल्शियमयुक्त पदार्थ याचबरोबर व्यायाम, ध्यानधारणा आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचे गणित सांभाळताना स्वतःकडेही लक्ष केंद्रित करावे. महिलांमध्ये उपजतच सेवाभाव ओतप्रोत भरला असल्याने स्वतःच्या आरोग्याकडे व गरजांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. अशा कार्यपद्धतीने संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य विस्कळीत होऊ शकते. प्रत्येक घरातील महिला हीच खरे तर कुटुंबाची आरोग्यदायी माता आहे. त्यामुळे या मातेचे आरोग्य उत्तम राखणे सर्वांचे कर्तव्य आहे. अहिल्यानगरचे सेवेकरी सतीश घाडगे म्हणाले, अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्राच्या पाथर्डी शाखेत भाविकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा कार्य करत स्वामींचा व गुरुमाऊलींचा संदेश घराघरात पोहोचवला आहे. सध्या परिस्थितीत संपूर्ण विश्व विविध संकटे व आपत्तींच्या उंबरठ्यावर असून स्वामी सेवा मार्गातील सेवकांचे रक्षण स्वामींकडूनच निश्चित होईल. धर्माचरण, सुसंस्कार, दानधर्म, उत्तम आचारविचार, परोपकार हीच मानवी मूल्य समाजात प्रेरणादायी ठरतात. समाज माध्यमे, मोबाईलचा अतिरेक, बाहेरचे खाणेपिणे अशा जीवनशैलीचा प्रभाव बहुसंख्य कुटुंबात दिसू लागल्याने समाज जीवन अस्वस्थ व विस्कळीत झाले आहे. धर्म विचारांची कास जीवनात कल्याण करणारी ठरणार आहे. पूर्वी घराघरात एकत्रित बैठक होऊन कुटुंबाच्या सात्विक प्रवृत्तीमधून कौटुंबिक वाटचाल चर्चेतून ठरे. आता सध्या घरातील माणसे परस्परांबरोबर बोलण्याऐवजी मोबाईलवरून संवाद साधतात. धर्मसाधनेचे कार्य बदलले असून यंत्रबद्ध जीवन जगण्याने माणूस स्वतःचे अस्तित्व स्वतःच नष्ट करू पाहत आहे. धर्मविचारांची कास, संतांचे मार्गदर्शन, सत्पुरुषांचे जीवन कार्य आत्मसात केले तरी पुढील पिढ्यांचे भवितव्य सावरले जाऊ शकते. मनातील विकार, नकारात्मक भाव दूर करा. सेवाभाव जपत ईश्वराने दिलेले आयुष्याचे कल्याण करा. ही शिकवण प्रत्येकाने सहवासातील व्यक्तींना द्यायला हवी. स्वामींचा हाच संदेश कल्याणकारी ठरणार आहे, असे घाडगे म्हणाले. कार्यक्रमासाठी मंगल कोकाटे, मधुकर चन्ने, शैलेश चातुर, अभिजित कुलकर्णी, अभय लबडे, सुनील बांगर, संजय पालवे, चंद्रकांत वारकड, शैला बटुळे, शोभा सदामत, रत्नमाला भागवत, शीतल बुऱ्हाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण सप्ताह कालावधीमध्ये स्वामी समर्थ केंद्राचा परिसर भाविकांच्या वर्दळीने गजबजून गेला होता. स्वामी समर्थ केंद्रात डॉक्टर सुवर्णा भापकर व अन्य कर्मचाऱ्यांचा सन्मान डॉक्टर शारदा गर्जे, अमोल गर्जे, मंगल कोकाटे आदींनी केला. प्रतिनिधी सुनील शेवाळे, पाथर्डी.